नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहिलेला होता आणि त्यामध्ये आपलं प्रॅक्टिस सेट 2.2 आपला कंप्लीट झालेला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या पुढच्या काही मेथड पाहणार आहोत. पहा, दोन मेथड आहेत. एखाद्या मॅट्रिक्स सोल्युशन किंवा x आणि y च्या व्हॅल्यू मॅट्रिक्स वरून x आणि y च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी दोन मेथड दिलेले आहेत तिथं, किंवा सोल्युशन ऑफ सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स अशी हेडिंग आहे. त्यामध्ये दोन टाइप आहेत. मेथड ऑफ इन्व्हर्जन, पहिली मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि दुसरी मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. ओके, तर मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन कोणत्या आहेत त्या आपण एक्झाम्पलच्या पद्धतीने व्यवस्थित समजून घेणार आहोत. थोडक्यात तुम्हाला सांगतो, मेथड ऑफ इन्व्हर्जनचा अर्थ काय की मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये तुम्हाला इन्व्हर्सचा वापर करून तुम्हाला जो मॅट्रिसेस दिलेला मॅट्रिसेस जो आहे तो किंवा जे दिलेले इक्वेशन जे आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजे तुम्हाला जे एखादं इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनला तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करायचे, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आणि ते कन्वर्ट झाल्याच्या नंतर त्याचा इन्व्हर्स काढायचा आहे. बरोबर आहे. इन्व्हर्स काढून नंतर त्याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे फाइंड आउट करायच्या आहेत. तर ते कशा x y z व्हॉटएव्हर इट मे बी, तर कशा असतील आपण ते एखादं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. दुसरी मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन मध्ये सुद्धा असंच असतं. तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल त्याचं तुम्हाला काय करायचं, कन्वर्जन मॅट्रिक्स मध्ये करायचंय आणि ते कन्वर्जन करून तुम्हाला म्हणजे त्याच्या जो मॅट्रिक्स आहे तो त्याचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन कोणत्या याच्यामध्ये करायचे, पहिला जो मॅट्रिक्सचा कॉलम असतो इथं 1 0 0 असं 1 0 0 हे आलं पाहिजे. इथं 0 आलं पाहिजे, इथं 0 आलं पाहिजे, इथे एक 0 आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सारखा असतो. ओके, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सारखं तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, आणि कसं कन्वर्ट करायचं किंवा त्याला रिड्यूस करायचं अपर ट्रायंग्युलर असे तुम्ही समजू शकता. ओके, तर अशा पद्धतीची ही थेरी आहे. याच्यामध्ये काही वेगळं पाहण्यासारखं विशेष नाही थेरीमध्ये. तर या थेरीचा वापर करून, या मेथडचा वापर करून आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, तर ते एक्झाम्पल करून तुम्हाला ते मेथड अजून व्यवस्थित कळेल. ओके, तर सगळ्यात आधी आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 2.3 कडे. प्रॅक्टिस सेट 2.3 एक्सरसाइज 2.3 त्यातला पहिला क्वेश्चन आहे. पहा, क्वेश्चन सांगतो तुम्हाला. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन फर्स्ट. काय क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. आता त्यातलं सब क्वेश्चन 1 इक्वेशन काय आहे बघा. आपण इक्वेशन 1 असं दिलंय, x + 2y = 2, x + 2y = 2, 2x + 3y = 3, 2x + 3y = 3. अशा पद्धतीचे दोन इक्वेशन दिले. हे दोन इक्वेशन तुम्हाला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे, इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायचे सांगते. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये जर तुम्हाला मेथडचं नाव दिलेलं आहे, इन्व्हर्जन मेथड आहे, रिडक्शन मेथड आहे, तर त्या मेथडचा वापर करून तुम्हाला सोडवायचे. जर मेथडचं नाव दिलं नसेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. ओके, चला तर मग पाहूया. आता सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे आपल्याला, याचा हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचं सगळ्यात आधी मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफर करावं लागेल. सॉरी, मग काय लिहिणार आपण, द गिवन इक्वेशन can be transferred into the given equations can be transferred into
मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, गिवन इक्वेशन्स कॅन बी ट्रान्सफर्ड इनटू मॅट्रिक्स फॉर्म. पहा आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं असणार आहे, x चे जे कोएफिशिएंट आहेत, x चे कोएफिशिएंट तुम्हाला x च्या जागी लिहायचे आणि y चे कोएफिशिएंट y च्या जागी लिहायचे. म्हणजे काय, पहिली रो असणार आहे तुमची x ची 1 आणि 2, दुसरी रो असणार आहे 2 आणि 3, म्हणजे काय दोन्ही y आहे. ओके, 2 आणि 3 हा झाला तुमचा पहिला मॅट्रिक्स. याला कोएफिशिएंट कुठले होते, x आणि y होते, x आणि y. कोएफिशिएंट काय आहे आपले x आणि y इक्वल्स टू आहे दोन्ही लाईन इक्वेशनची साइड आहे दोन्हीची इक्वल्स टू ची काय आहे 2 आणि 3. पहिल्या इक्वेशनची किती आहे 2 आहे, दुसऱ्या इक्वेशनची किती आहे 3 आहे. मग हा कोणत्या प्रकारचा फॉर्म झाला, दिस इज ऑफ द फॉर्म ax इक्वल्स टू b, बरोबर आहे. दिस इज ऑफ द फॉर्म ax equals to b, therefore a equals to काय आहे 1 2 2 3, a equals to कुठला मॅट्रिक्स आहे 1 2 2 3, x equals to कुठला मॅट्रिक्स आहे x आणि y, कॅपिटल x म्हणतोय मी, कॅपिटल x equals to x, y आणि b equals to कुठला मॅट्रिक्स आहे आपला 2 3. आलं लक्षात, अशा पद्धतीचे हे मॅट्रिक्स आहेत. आता तुम्हाला काय करायचं पहा, इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायला सांगितले आपल्याला, बरोबर आहे. कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायला सांगितले, इन्व्हर्जन मेथडनं. तर इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायला असेल तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याचा इन्व्हर्स काढावा लागेल. कशाचा इन्व्हर्स काढावा लागेल, a चा. ओके, सो वी हॅव टू फाइंड द a इन्व्हर्स किंवा लेट अस फाइंड, काय म्हणू शकतो, वी हॅव टू फाइंड म्हणा, लेट अस फाइंड म्हणा. लेट अस फाइंड a इन्व्हर्स. आलं लक्षात, काय फाइंड करायचं आपल्याला a इन्व्हर्स. मग a इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कन्सिडर a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर काय असतं आपल्याकडे फॉर्म्युला आहे a a इन्व्हर्स इक्वल्स टू i. आपल्याला i माहित आहे, a माहित आहे, त्याच्यावर आपण a इन्व्हर्स काढू शकतो, बरोबर आहे. चला मॅट्रिक्स कुठला आहे तुमचा a 1 2 2 3, 1 2 2 3 into a inverse as it is equals to i. I चा मॅट्रिक्स कसा असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 आणि 1. अशा पद्धतीचा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. आपली एक स्टेप राहिली, a इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डिटरमिनंट ऑफ a हा नॉन झिरो दाखवावा लागतो. डिटरमिनंट ऑफ a काय करावं लागतो आपल्याला, नॉन झिरो दाखवायला लागतो. मग डिटरमिनंट ऑफ a काय 1 2 2 आणि 3 असा डिटरमिनंट आहे. हा डिटरमिनंट नॉन झिरो कसा दाखवणार तुम्ही, डिटरमिनंट सिंपली सॉल्व करा, बरोबर आहे. 3 into 1 3 minus 2 into 2 4 equals to -1, which is not equal to 0. Therefore a inverse exists. Therefore a inverse exists. म्हणून इथे घ्या वाटल्यास therefore a inverse exists. Let us find a inverse. Okay, आता आपण a inverse फाइंड आउट करू शकतो, which is not equal to 0, -1 आलाय म्हणून आपण a inverse फाइंड आउट करू शकतो. ही गोष्ट विसरायची नाही. मॉड ऑफ a किंवा हा मॉड ऑफ a किंवा डिटरमिनंट ऑफ a याला म्हणतात, हा काढणं गरजेचं असतं. तो जर नॉन झिरो असेल तरच हा दिलेला मॅट्रिक्स तुमचा कसा असतो, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. ओके, जर हे 0 आला तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईल का, इन्व्हर्स एक्झिस्ट होणार
नाही. ओके, A into A inverse equals to I. पहा आता काय करायचं सिंपली तुम्हाला इथं 1 इथं 0 आणि इथं 0 आणायचं आहे. आलं लक्षात? पहिली स्टेप काय येईल, कोणत्याही मॅट्रिक्स मध्ये कसं असतं, कोणत्याही स्टेप तुम्ही घेत चला त्या म्हणजे एखादा मॅट्रिक्स सॉल्व्ह करण्याचे फार रॅन्डम पद्धती असतात किंवा रॅन्डम स्टेप्स असतात. तर त्या स्टेप्स तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा घेऊ शकता. ओके, पहिली स्टेप काय, बाय R2 - 2R1. R2 - 2R1 काय भेटणार आहे आपल्याला, we get R1 मध्ये काय फरक पडतोय का आपल्याला, into A inverse equals to. आता पहा इथं पण तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आणि इथं पण हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला अप्लाय करायचे. ओके, लक्षात येते. R2 - 2R1 म्हटल्यावर R1 मध्ये काय फरक पडतोय का, काहीच नाही. काय येणार आहे, 1 आणि 2 ऍज इट इज. R2 - 2R1 2 into 1 2 होते, 2 - 2 किती येते, 0 आला. बरोबर आहे. 2 into 2 4, 3 - 4 काय येते, -1. आलं लक्षात? इकडे पण तो चेंज करायचा तुम्हाला, 1 आणि 0 ऍज इट इज. 2 into 1 काय आलाय, 2 आलाय. 0 - 2 which is -2. आलं लक्षात? आणि 0 into 2 काय येईल, 0 0 minus 1 सॉरी 1 minus 0 1 as it is. ओके, म्हणजे as it is म्हणून काय अशा असा राहतो. आता पुढची स्टेप, आता काय इथे 0 आलाय, इथे 0 होतो का पहा, किंवा हा 1 होतो का पहा. वरचा 0 करा आधी, हा इथला 2. मग तुम्हाला काय करावं लागेल, R1 minus 2R2 बाय R1 minus 2R2. पहा R1 minus 2R2 केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, हा 0 आणि -1 जसा तसा इज इक्वल्स टू -2 आणि 1 सुद्धा जसा तसा. चेंज कशामध्ये होणार आहे, R1 मध्ये होणार आहे. R1 minus 2R2 इथे 0 आहे आणि इथं हा काय म्हणतात त्याला 1 आहे, म्हणजे 1 minus 0 काय येईल, 1 as it is. आणि इथं 2 आहे, 2 minus ह्याला जर 2 केला तर काय येईल, into 2 केला तर 2 येईल, 2 minus 2 0. इथं काय तुमचा 0 येईल. चला हा झाला आता इकडचा. R1 मध्ये काय चेंज करायचं आहे, 2R2 2 into -2 काय येईल, -4 येईल. -4 -3 4 येईल आणि 4 - 3 किती येते, 4 - 1 म्हणजे मायनस. आलं लक्षात? हा -3 आणि -1 मधून -3 मायनस केला तर काय होते, 1 मधून -4 मायनस केला तर काय होते, -3. आणि पलीकडचा 0 जो आहे याला 2 ने मल्टिप्लाय केला तर काय येईल, 2. आलं लक्षात? अशा पद्धतीचा आता इथे 0 आलाय, इथे 0 आलाय, इथे 1 आलाय. फक्त राहिला प्रॉब्लेम ह्या -1 चा. ओके, मग ह्या -1 ला तुम्ही काय करणार, -1 ला एक मिनिट, R1 - 2R2 केले, 2 into 2 4 इथे काय आला, -3. बरोबर आहे. आता याला काय करा तुम्ही, फक्त सिंपली हा जो आहे याला काय करा तुम्ही, मायनस ने मल्टिप्लाय करा सरळ सरळ, म्हणजे आपलं काय आलं, आन्सर झालं. मायनस ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं आन्सर येईल जाते. म्हणजे काय करायला, बाय -1 into R2. बरोबर आहे. -1 into R2 केल्यानंतर काय होणार पहा, बाय -1 into R2 we get काय भेटणार आपल्याला, 1 0 0 1 1 0 0 1 into A inverse equals to -3 2 2 -1. हा -2 चं +2 झालं आणि 1 चं -1 झालं. आलं लक्षात? मग आता याला तुम्ही काय म्हणतात, I म्हणजे I into A inverse equals to काय आहे आपला, -3 2 2 आणि -1.
म्हणजे a इन्व्हर्स ची व्हॅल्यू काय आली, i लिहिला काय नाही लिहिला काय, a इन्व्हर्स ची व्हॅल्यू काय आली -3 2 आणि -3 ही तुमची झाली a इन्व्हर्स ची व्हॅल्यू. तुम्हाला a इन्व्हर्स ची व्हॅल्यू भेटली. a इन्व्हर्स च्या व्हॅल्यू वरून आता आपल्याला काय करायचंय, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एक्झाम्पल आपलं संपलं नाही. ओके, थोडंसं लेंदी आहे, मोठा आहे, पण आपल्याला याच्या व्हॅल्यू आता कशा काढायच्या पहा. आता a इन्व्हर्स व्हॅल्यू भेटली, यासाठी आपल्याला आता पुढे एक सूत्र आहे. सूत्र आहे असं आहे पहा, आपण आधी घेतलं होतं पहा. ठीक आहे पहा, सूत्र सांगतो, इथे लिहिलेलं नाहीये, मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं. सूत्र असं आहे ax b, बरोबर आहे. ax b, मग तिथं कुठेतरी लिहिलेलं होतं, ठीक आहे. ax b हे जे हा जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा. या फॉर्म्युल्याला आपल्याला काय करायचं, दोन्ही साइडला a इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचं. या फॉर्म्युल्याला काय करायचं, दोन्ही साइडला a इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, a इन्व्हर्स ax equals to a inverse into b. A inverse into ax equals to a inverse into b. आता हा जो ब्रॅकेट आहे त्याच्यावर शिफ्ट करायचा. a inverse into a into x equals to a inverse into b. आणि a inverse काय असते तुमचं, तुम्हाला माहिती आहे a into a inverse काय असते, I असते, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणून तुम्ही काय लिहू शकता त्याला, ix. आणि हा लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडतो का, नाही. म्हणून x equals to a inverse b असं तुम्हाला भेटेल. पहा आता पुढची स्टेप कशी असेल बघा. आता काय करायचंय, x equals to a inverse b तुम्हाला भेटलेला आहे. पहा लिहून घेतलं, x equals to a inverse b. ओके, a इन्व्हर्स व्हॅल्यू आहे आपल्याकडे काय भेटली आहे, -3 2 -2 आणि 1, -3 2 -1. ओके, इनटू b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, b ची व्हॅल्यू आपण काढलेली होती. b इक्वल्स टू 2 आणि 3 असा आहे. ओके, असा मॅट्रिक्स आहे. आणि x हा मॅट्रिक्स आहे, x आणि y, स्मॉल x आणि स्मॉल y. तर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण पाहिलेलं आहे, कसं आहे पहा, x आणि y इक्वल्स टू 3 into 2 काय येईल, -6, -3 आहे म्हणून -6 प्लस 3, परत हा 3 into 2 काय येईल 6, म्हणजे +6 एक आला. आणि दुसरा काय येणार आहे, 2 into 2 काय येते 4 आणि 1 -1 into 3 -3, which is equals to काय भेटणार आहे 0 आणि 1, 0 आणि 1. म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, therefore x equals to 0 and y equals to 1. काय भेटलं आपल्याला, बाय इथे पडल्यास त्याला रिझल्ट टाका, बाय इक्वेटिंग मॅट्रिक्स, बाय इक्वेटिंग मॅट्रिक्स काय लिहून दिलं, किंवा ही ओळ तुम्ही वरती टाकायची आणि हे खाली लिहिलं तरी चालतं. ओके, तुम्हाला जशा पद्धतीने सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता यातला एक्झाम्पल नंबर 1 झालेला आहे. एक्झाम्पल नंबर 2 हे तुम्हाला होमवर्क साठी असेल आणि त्या पुढचे एक्झाम्पल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्या व्हिडिओ पुरते इथेच थांबूया. धन्यवाद.